नागपुर में आज विंटर असेंबली के चौथे दिन मंत्री गिरीश महाजन ने उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए कहा है कि ठाकरे असेंबली में सिर्फ एक दिन आते हैं और बाद में प्रेस कॉन्फ्रेंस करके बड़े बड़े बयान देकर जाते हैं। त्यात उद्धव ठाकरे यांचे जे सगळे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि आज बोलताना त्यांनी खूप तारे तोडलेत। त्यात त्यांनी अमित भाईंनी माझं नाव का घेतलं, त्यांना लाज वाटली पाहिजे, ते एक अनाकोंडा आहेत, अनेक असे वेडेवाकडे शब्द त्याच्यासाठी वापरलेत की जे अपेक्षितही नव्हते। मला उद्धवजींना एक प्रश्न विचारायचा आहे। मद्रास हायकोर्टाने मदुराई हायकोर्टाने त्याच्या बेंचने हा एक निर्णय दिला, तो मंदिराच्या बाजूने दिला। आता मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तर मी DMK दुखावलं, गांधी परिवार दुखावला हे समजू शकतो, अखिलेश यादवही समजू शकतो, पण आपल्या उबाठाला काय झालं असं की त्यांनी त्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सह्यासुद्धा केल्यात। महाविभागाच्या संदर्भामध्ये त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तो दिला आणि त्या सगळ्यांवर उबाटाच्या सगळ्या खासदारांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत। ते मला कळत नाही। त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे, हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतोय, हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपण सुद्धा सह्या केलेल्या आहेत। मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का, जनमनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का, आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत। तर ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय, ते सगळे गिळायला चाललेले आहेत। उद्धवजी, आपण आपली परिस्थिती जर तपासून बघायचं, आत्मचिंतन करा, आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत। 20 आमदार फक्त आपले आहेत 288 पैकी, विरोधी पक्षनेतासुद्धा आपला होऊ शकत नाही आहे। तो होत असताना आपल्यामध्येच मारामारी चालल्या, घरातल्या घरात एका पक्षामध्ये 20 जणांमध्ये, आणि तुम्ही वाटेल तशी बरळ आमच्या त्या ठिकाणी करतात। तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे। एकाचात बसून आपण खरंच आत्मचिंतन करा आणि आपल्याला या सगळ्या बोलण्यासाठी जे सल्ले देत आहेत त्यांचा सल्ला पण घेऊ नका, नाही तर जे आहे 20 मागे पुढे ते दिसणार नाही। येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण निर्णय बघा, नगरपालिकेमध्ये बघा आपली स्थिती या राज्यामध्ये काय झालेली आहे।